नमस्कार सर्वांना, मी प्रियंका. डे 7 मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललोय पालखीसाठी गावी, म्हणजे माझ्या सासरी. तर इकडे जाता जाता असताना पसारा थोडाफार केलेला, तो आवरून आम्ही निघालो. ऑलमोस्ट 8:30 वाजेपर्यंत आम्ही निघालो. त्यानंतर इकडचा आमचा रस्ता पाहू शकता, लाल मातीवाला. अजूनही आमच्याकडे चांगला रस्ता झालेला नाहीये. तर इकडे येऊन सकाळ सकाळ मस्तपैकी आईने घावणे केले होते. तर चहा आणि घावण्यांचा स्वाद घेत मस्तपैकी पोटभर नाश्ता केलेला. त्यानंतरला आमच्या वाडीत होतं एकाच्या घरी जेवण होतं. तर त्यासाठी आम्ही जेवण बनवण्यासाठी, म्हणजे सर्व बायका मिळून गावात जे एकत्र जेवण करतात ते. त्यानंतर इथे ज्याची आतुरतेने वाट पाहिलेली असते ते म्हणजे चहा आणि फरसाण. तर तो खाऊन आम्ही नंतरला देवाकडे मंदिरात गेलेलो, आमच्या वाडीच्या मंदिरात. त्यानंतरला इकडे तुम्ही पाहू शकता, एकदम कोकणात पारंपरिक पद्धतीत काढलेला हा चुन्याची रांगोळी. ही खूप जुन्या काळापासून इकडे तन्वी मस्तपैकी डमरू वाजवते. त्यानंतरला मग पालखी आलेली मंदिरात. पहिली पालखी येईपर्यंत तुम्हाला सांगते 12 वाजलेले. त्यानंतरला येऊन मग मी घरी आली, साडी चेंज केली आणि मग पुरणपोळीचं तुम्हाला माहिती मी करणार होती, तर त्याचं सारण आणि पीठ मी घेऊन आलेली इकडे घरी बनवून सकाळी. फक्त पुरणपोळ्या मला लाटायच्या होत्या, तर म्हटलं मी घरी जाऊन लाटेन आणि गरम गरम देईन खायला. म्हणून मग मी येऊन पटापट पुरणपोळ्या केल्या. इकडे पाहू शकता तुम्ही आपल्या 10-12 पुरणपोळ्या, म्हणजे 15-1 पुरणपोळी झालेली. तर मी ती करून त्यानंतरला मी पुन्हा गेली पालखीच्या बरोबर. त्यानंतरला मग संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत आमच्या घरी पालखी आलेली, म्हणजे ऑलमोस्ट 6 वाजलेले. त्यानंतरला मग आम्ही घरी यायला निघालेलो. तर असा हा आजचा दिवस पूर्ण गेलेला, खूप धावपळीचा, आणि खूप मजाही आली. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. बाय बाय.